प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या स्वयंपाकघरात एक पारंपरिक पण चवदार अशी लहसुनी सुरणची भाजी बनवणार आहोत। कमी साहित्य जास्त चव, अगदी घरच्या पद्धतीने। आईच्या हातची चव आठवते का? अगदी तशीच लसणाची खरपूस फोडणी घेऊन आज आपण बनवणार आहोत लहसुनी सुरण भाजी। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे आपल्याला सुरण घ्यायचं आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। आता हा सुरण आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला सुरणाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। एका भांड्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत। त्याच्यामध्ये कापलेला सुरण टाकायचं आहे। 1 चमचा भरून मीठ टाकायचं आहे। छान आपण हे 5 मिनिटं त्या मिठामध्ये सुरण भिजवणार आहोत। मस्त मिक्स करून घेणार आहोत। ही स्टेप तुम्ही अजिबात स्किप करू नका। याच्यामुळे सुरण अजिबात घशाला खवखवत नाही किंवा चुरचुरत नाही। छान मिठाच्या पाण्यामध्ये सुरण 5 मिनिट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करणार आहोत। पाणी छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि तो कापलेला सुरण त्या पाण्यामध्ये आपण उकडून घेणार आहोत। असं केल्यामुळे घशाला सुरण चुरचुरत नाही। बऱ्याच वेळा काय होतं, घशाला सुरण खाजवतो। असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला छान मिठाच्या पाण्यामध्ये सुरण उकडून घ्यायचं आहे। सुरण हा शरीरासाठी पोषक आणि फायबरने भरलेला आहे। त्यात तर लसणाची जोड दिली तर चव एकदम अफलातून। छान सुरण आपण शिजवून घेणार आहोत। हाय फ्लेमवर सुरण आपल्याला उकडून घ्यायचं आहे। सुरणाची भाजी बनवण्याची पद्धत बऱ्याच लोकांची वेगवेगळी असते, पण मी तुम्हाला जी पद्धत दाखवणार आहे ती अप्रतिम आहे। ज्यांना सुरण आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे। या भाजीचं नाव भलं साधं असलं तरी पण चव मात्र एकदम भारी आहे। आता आपण बघणार आहोत सुरण शिजला आहे का? आपण बघितलंय सुरण आपला शिजला आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। त्याच्यासाठी तेल छान आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे। भाजीची संपूर्ण चव ही फोडणीवर अवलंबून असते, त्याच्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवर खमंग फोडणी द्यायची आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी छान आपण तडतडून घेणार आहोत। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे। हिंगामुळे भाजीची संपूर्ण चव बदलून जाते, जबरदस्त भाजी होते आपली। आता आपल्याला त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं आहे। लालसर रंग येईपर्यंत लसूण आपण मस्त परतून घेणार आहोत। खरपूस होईपर्यंत लसूण आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। लसूण म्हणजे भाजीचा राजा आहे। भाजीच्या वासानेच मस्त भूक लागते। या भाजीचा वास म्हणजे अगदी गावाकडचं स्वयंपाकघर आठवते। लसूण छान आपला परतून झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 मोठा चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे। मसाले परतताना फ्लेम आपण लो ठेवणार आहोत। छान मसाला आपण परतून घेणार आहोत। मसाले परतल्यानंतर जो सुरण आपण उकडलेला तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे। चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुमचं जेवण खास व्हायला हवं तर ही भाजी नक्की करून बघा। आता जो आपण सुरण उकडलेला तो तेलात आणि मसाल्यामध्ये टाकायचा आहे। पुन्हा छान एकजीव करून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। जोपर्यंत सुरणाला मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत छान आपण एकजीव करून घेणार आहोत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। तुम्ही लाईक केल्यावर मला समजते तुम्हाला माझी रेसिपी आवडते। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा।
या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे सुरणाची भाजी. गावरान चव हवी असेल तर ही भाजी एकदा बनवून बघा. लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता, कारण ही भाजी झटपट तयार होते. सुरणाच्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन असतात. गरमागरम सुरणाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.